काँग्रेस आणि भाजपच्या पायाखालची वाळू सरकली आहे. बाळासाहेबांच्या पाठीशी जनता आहे. साडी माळी गवळी गरजवंत मराठ्याने बाळासाहेबांना साथ दिलेली आहे. संपूर्ण महाराष्ट्रामध्ये वंचितांची सत्ता आल्याशिवाय राहणार नाही. गेल्या 75 वर्षात काँग्रेस भाजपाकडून शाश्वत विकास झाला नाही. भूलथापा देणे, हिंदू मुस्लिम घडवणे, मराठा दलित घडवणे असा समाजात तेढ निर्माण करून आपल्या सत्तेचा सहभाग घेत आहेत. सत्तेचा सारीपाट केव्हा जहाल तर केव्हा मवाळ गटाकडे वाटून घ्यायचा असे याचे षडयंत्र आहे. वंचितांना सत्ता मिळणे यासाठी हा सारीपाट एकमेकांकडे फिरवत असतात. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी आहे की काँग्रेस आणि भाजपाच्या दोघांच्या पायाखालची जमीन सरकलेली आहे. श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकरांच्या पाठीशी ही जनता उभी आहे. इथला साळी माळी कवळी कोष्टी धनगर मुस्लिम गरजवंत मराठा यांनी बाळासाहेबांना साथ दिलेली आहे. आत्ताच तुम्ही पाहिलं असेल की या ठिकाणी जी गर्दी आहे ही गर्दी पैसे न देता आणलेली गर्दी आहे. काँग्रेस आणि BJP वाले पैसे देऊन गर्दी बोलवत आहेत आणि गर्दी करतायत आणि आमच्या मागे मॉप आहे असं दाखवत आहेत. महत्त्वाची गोष्ट ही आहे की महत्त्वाची गोष्ट अशी आहे की इथे आलेला प्रत्येक कार्यकर्ता हा बाळासाहेबांचा स्वाभिमानी कार्यकर्ता आहे. इथे आलेला प्रत्येक मुस्लिम हा बाळासाहेबांचा कार्यकर्ता आहे. इथे आलेला गरजवंत मराठा हा बाळासाहेबांचा कार्यकर्ता आहे. तुम्ही पाहत असाल की बाळासाहेबांना कुठेतरी रोखण्यासाठी या दोघांचं षडयंत्र या ठिकाणी निकामी पडताना दिसत आहे. म्हणून महाराष्ट्राचं चित्र हे लवकरच बदलणार आहे आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये वंचितांची सत्ता आल्याशिवाय राहणार नाही. सोलापूर लोकसभेचं चित्र मागच्या निवडणुकीमध्ये वंचितनं बदललेलं होतं. सीट धोक्यात आणली होती. यंदाच्या वेळेस काय चित्र असेल वंचित? यंदाच्या वेळेस वंचित बहुजन आघाडीचा विजय हा निश्चित आहे. कारण याच्या मागचं कारण असं आहे की गेल्या 75 वर्षाचं पाहिलं तर काँग्रेस आणि या भाजपवाल्यांनी 65 वर्ष काँग्रेसला राज्य दिलं आणि भाजपवाले ह्या विकासाच्या मुद्द्यावर 10 वर्षात या ठिकाणी सत्तेत आले. परंतु यांच्याकडे कोणताही शाश्वत विकास झालेला नाही. फक्त भूलितापा देणे, आश्वासन देणे, इथे हिंदू मुस्लिम घडवणं, दलित मराठा घडवणं अशा पद्धतीचं कृत्य करून समाजामध्ये तेढ निर्माण करत आपल्या सत्तेचा सहभाग घ्यायचा आणि सत्तेचा सारीपाट कधी जहाल गटाकडे तर कधी मवाळ गटाकडे वाटून घ्यायचा असं यांचं षडयंत्र आहे. इथल्या वंचितांना सत्ता भेटू नये म्हणून हे वारंवार एकमेकाचा सारीपाट एकमेकांकडे फिरवत असतात. परंतु आता हे चालणार नाही. यावेळी निर्णायक मते ही वंचित बहुजन आघाडीकडे आहेत आणि विजय निश्चित आहे. इथला गरजवंत सगळा इथला सोलापूरच्या विकासाचा प्रश्न असेल, स्थलांतरित युवकांचा प्रश्न असेल, इथला स्थलांतरित युवक हा पुणे मुंबई औरंगाबाद ज्या ठिकाणी गेलेला आहे तिथून येऊन या ठिकाणी वंचित बहुजन आघाडीला मतदान करणार आहे असा आम्हाला शाश्वत नाहीतर ठाम विश्वास आहे. या ठिकाणी वंचित बहुजन आघाडीचा विजय निश्चित आहे.